19 फेब्रुवारीची शिवजयंती सुट्टी साजरी करता यावी म्हणून शासनाच्या अखत्यारीतील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाने 18 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली। महाराष्ट्र फिशरमन काँग्रेस अध्यक्ष मार्तंड नक्वा यांनी ही बाब व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करून लक्षात आणून दिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम तारखेच्या एक दिवस आधी केवळ शासकीय सुट्टी उपभोगायला मिळावी म्हणून साजरा करणाऱ्या मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाच्या या कृतीविरुद्ध शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप पसरला आहे। विशेष म्हणजे यावेळी झालेल्या भाषणांमध्ये शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यानिमित्ताने मिळणाऱ्या सुट्टीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। महाराष्ट्र फिशरमन काँग्रेस अध्यक्ष मार्तंड नक्वा यांनी याबाबत बोलताना सांगितले की 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची शासनमान्य तारीख आहे। त्यामुळे 19 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी असली तरी शिवजयंतीसाठी तास 2 तास खर्च करून सरकारी अधिकारी येऊन 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणे योग्य ठरले असते। पण सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना सुट्टीचा एवढा हव्यास असतो की त्यांनी छत्रपतींचा जन्म एक दिवस आधीच साजरा केला असल्याची टीका नक्वा यांनी केली आहे। महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली। त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी सुट्टी जाहीर करते। पोचणार नाही एवढ्या अंतरावरती पद्मदुर्ग किल्ला बांधलेला, म्हणजे एवढं मोठं विकास हा त्यांनी त्या काळी नियोजला होता। खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरांजली देतो आणि सगळ्यांना उद्यासाठी सुट्टीसाठी शुभेच्छा। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।